नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांवर अंतिम शिक्कामोर्तब आता झालेला आहे आणि आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या या परिसरात आपण बघू शकतो की प्रत्येक प्रभागाचा नकाशा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणालाही या ठिकाणी येऊन आपले सीमा कुठपर्यंत आहे हे पाहता येणार आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर 2017 प्रमाणेच जे आहे ते प्रभाग रचना कायम ठेवण्यात आलेले आहे। काहीसा बदल जो आहे त्यामध्ये एक झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर काहीसा जो झालेला बदल आहे तो अनेकांना चिंतेमध्ये टाकणारा सुद्धा असल्याचं पाहायला मिळते आहे। 2011च्या जनगणनेच्या आधारावर मतदान होणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी आता पाहायला मिळते आहे। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर आता इच्छुकांचं लक्ष लागलं आहे ते प्रभागनिहाय आरक्षणाकडे। कारण आरक्षण कोणत्या वार्डामध्ये कसं आरक्षण असणार, कोणासाठी आरक्षित असणार हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे जे आहे ते सुद्धा आता चिंता वाढलेली आहे। अनेक इच्छुक जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आहे आणि प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे ते महानगरपालिकेने या ठिकाणी पुरवलेली आहे। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये वाढलेलं मतदान जे आहे ते महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि ते मतदान नेमकं कोणाकडे जाईल याकडे सुद्धा आता लक्ष लागल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। त्यामुळे यावर्षीची नागपूर महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची होईल। दोनही पक्ष किंवा दोनही आघाड्या ज्या आहेत त्या निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र आता आरक्षणाची सोडत झाल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।